सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून बेकायदेशीर कामांना भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून प्राधान्य दिले जातं असा आरोप साथी बशीर अहमद यांनी केलाय। सोलापुरातील खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणं विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर कार्यालयात गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत। याबाबत राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या पुतळ्याचं दहन करण्याचा निर्णय लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं घेण्यात आला होता। आंदोलनाची दखल घेऊन विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे डॉक्टर गणपत मोरे यांनी लेबर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्याशी संपर्क साधून पुणे इथं बैठक आयोजित केली होती। या बैठकीत सोलापुरातील आदर उर्दू प्राथमिक शाळा पदवीधर शिक्षक मृत सय्यद मुदस्सर अली हाशमी, पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षिका नसीम समदानी, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी महबूब रशीद शेख यांच्या मागण्या मान्य करून 15 दिवसात निर्णय घेण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे डॉक्टर गणपत मोरे यांनी दिले। प्राथमिक शिक्षण विभागाकडून उच्च न्यायालय, स्थानिक न्यायालय, शासनादेश आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही। बेकायदेशीर कामाला भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून प्राधान्य दिलं जातं। अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यामुळं कंटाळून प्राण गमवावे लागले। शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी पदाचा गैरवापर करून शासन निर्णय धाब्यावर बसून 150 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर वैयक्तिक मान्यता दिली। प्रत्येक मान्यतेमागे 3 ते 5 लाख रुपये लाच घेण्यात आली। वास्तविक पाहता शासन निर्णय 2 मे 2012 अन्वये भरतीबंदी असताना 150 वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या। यामध्ये कोट्यवधीचं वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। ही बाब विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे डॉक्टर गणपत मोरे यांच्याशी समक्ष चर्चा करून पुरावे सादर करण्यात आले। या संदर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनाही 150 कागदोपत्री पुरावे सादर करून तक्रार देण्यात आली। या वैयक्तिक मान्यतांवर शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, तत्कालीन शिक्षणाधिकारी जितेंद्र खंडागळे, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडं माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी पदभार असताना दिलेल्या वैयक्तिक मान्यतांचा समावेश आहे। या बैठकीला लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष साथी बशीर अहमद, सत्यव्वा गायकवाड, रेखा गायकवाड, महबूब शेख, मुश्ताक शेख, नौशाद शेख यांची उपस्थिती होती। दिनांक 26 जानेवारी 2026 ला राज्याचे निष्क्रिय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पुतळा दहन करण्याचा निर्णय घेतलेला होता। ते माध्यमातून बातम्या प्रकाशित होताच दिनांक 20 जानेवारीला विभागीय शिक्षण उपसंचालक श्री गणपत मोरे साहेब यांनी मला फोन केला आणि 21 तारखेला बैठक लावली। त्या ठिकाणी लेबर पार्टीचा शिष्टमंडळ गेला। बैठकीमध्ये सगळे आम्ही पुरावेसहित बाजू मांडली आणि त्या ठिकाणी 2 मागणे आमचे महत्त्वाचे होते। एक ते त्यांनी मान्य केल्या आणि पहिल्या मागणीतच आदर उर्दू प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक सय्यद मुदस्सर अली हाशमी, पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू प्राथमिक शाळेतील नसीम समदानी आपा, त्याचबरोबर अतिरिक्त कर्मचारी महबूब शेख यांच्या संदर्भात 15 दिवसामध्ये निर्णय घेऊन अंतिम कारवाई करण्याचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक श्री मोरे साहेबांनी पारित केलेला आहे आणि त्याची परत देखील संघटनेला देऊन पोलीस आयुक्तालयाला त्यांनी कळवले।